धारणी येथील वन विभागाच्या वसाहतीत एका वन अधिकाऱ्याच्या 4 चाकी वाहनाला आग लावून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली। या घटनेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वनपाल दिनेश वाघाडे यांच्या मालकीची हुंडाई क्रेटा क्रमांक MH27 EC 5597 ही कार धारणी येथील वन वसाहतीतील शासकीय निवासस्थानासमोर उभी होती। त्यावेळी वनपाल दिनेश वाघाडे हे शासकीय कर्तव्यावर बाहेर असताना अज्ञात व्यक्तीने कारला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले। सुदैवाने शेजारी राहणाऱ्या एका वन कर्मचाऱ्याच्या ही बाब निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा वाहनासह शासकीय निवासस्थानालाही मोठे नुकसान होण्याची शक्यता होती। याच वेळी अज्ञात व्यक्तीने निवासस्थानाच्या खिडकीची काच फोडून आत ठेवलेली काही महत्त्वाची कागदपत्रे जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। घटनास्थळावरील पुरावे तसेच परिसरातील तपासणी करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वन अधिकाऱ्याला लक्ष्य करून हा प्रकार करण्यात आला की अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत। घटनेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।